नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंट सारखी मास्टर ग्रेव्ही करून दाखवणार आहे। या ग्रेव्ही पासून तुम्ही 40 ते 50 प्रकारच्या भाज्या अगदी रेस्टॉरंट प्रमाणे घरच्या घरी तयार करू शकता। ही ग्रेव्ही करून तुम्ही फ्रीज मध्ये 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा अगदी घाईघाईने तुम्हाला अगदी चमचमीत रेस्टॉरंट सारखी भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही ग्रेव्ही तयार करून ठेवू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटात या मास्टर ग्रेव्ही पासून अगदी रेस्टॉरंट सारखी कुठल्याही प्रकारची भाजी 10 ते 15 मिनिटात अगदी झटपट बनवू शकता। अगदी रेस्टॉरंट प्रमाणे चव देणारी ही मास्टर ग्रेव्ही कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। एक व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा, त्यामुळे माझे प्रोत्साहन वाढते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो लाल चुटूक टोमॅटो घेतले आहेत, पाव किलो कांदे घेतले आहेत, 25 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। आता आपण हे उभं कापून घेऊया। टोमॅटोचं देठ काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आता या पद्धतीने मी सर्व टोमॅटो कापून घेते। टोमॅटो कापून घेतलेले आहेत, तर याच पद्धतीने कांदे आणि आलं कापून घेऊया। एक हिरवी मिरची कापून घेऊया। कांदा, आलं, हिरवी मिरची आणि टोमॅटो कापून घेतलेले आहेत। मी इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये 2 मोठे टेबलस्पून तेल घालूया। ग्रेव्ही जास्त टिकण्यासाठी यामध्ये तेल जास्तच वापरावं लागतं। तेल तापलं की यामध्ये एक तेजपत्ता घालूया। गॅसची फ्लेम कमी करूया म्हणजे मसाले जळणार नाहीत। 1 चमचा जिरे घालूया। 1 दालचिनीचा तुकडा घालूया, तुकडे करून घालूया। 8 ते 10 मिरे घालूया। 8 ते 10 लवंग घालूया। थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये 25 ते 30 लसूण पाकळ्या घालूया। लसूण पाकळ्या चांगल्या मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया। लसूण पाकळ्याचा रंग आता बदललेला आहे। आता यामध्ये आलं घालूया, हिरवी मिरची घालूया आणि कापलेले कांदे घालूया। आता गॅसची फ्लेम मोठी करून कांदे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। बघा आता कांदे एवढे दिसत आहेत, चांगले परतून झाल्यानंतर ते निम्मेच होतील। कांदा आता चांगला लालसर झालेला आहे आणि कमी सुद्धा झालेला आहे। आता यामध्ये 15 ते 20 काजू घालूया। 2 मोठे चमचे किंवा 25 ग्रॅम इतकं मगज बी घालूया, म्हणजे टरबुजाच्या बिया घालूया। आणि आता 2 मिनिट हे परतून घेऊया। काजू आणि टरबुजाच्या बिया 2 मिनिट चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। आता आपण सर्वात शेवटी यामध्ये कापलेले टोमॅटो घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतील। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। टोमॅटो मधलं पाणी सुटेपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि असं अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे। टोमॅटोला आता पाणी सुटायला लागलेलं आहे आणि गॅसची फ्लेम करूया कमी आणि आता याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। अधूनमधून झाकण काढून हलवत राहायचं आहे। 15 मिनिट चांगलं शिजवून घेतलेलं आहे। टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत। आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया। आता ग्रेव्हीचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं अगदी कोरडं घ्यायचं आहे, यामध्ये एकही थेंब पाण्याचं वापरायचं नाहीये। आणि आता हा मसाला यामध्ये घालूया आणि बारीक वाटून घेऊया। अजिबात पाणी न घालता हा मसाला वाटून घ्यायचा आहे। ग्रेव्ही छान स्मूथ अशी वाटून घेतलेली आहे, बघू शकता। आता पुन्हा एकदा कढईमध्ये
1 मोठा टेबलस्पून तेल घालूया, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया। कलर चांगला यावा म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। 2 चमचे धने पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता या ग्रेव्ही मधली अर्धी ग्रेव्ही आपण यामध्ये घालूया। म्हणजे मसाले जळणार नाही। आता 2-3 मिनिट याला परतून घेऊया। 1 चमचा मी इथे घरगुती लाल मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला तिखट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही तिखट मिरची वापरू शकता। बघा आता याच्यात सुके मसाले छान फ्राय झालेले आहेत। आता आपण यामध्ये ही उरलेली ग्रेव्ही घालूया। त्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाहीये। ग्रेव्ही जर मिक्सरला थोडीफार शिल्लक राहिली तर तुम्ही पाणी घालून दुसऱ्या भाजीमध्ये वापरू शकता। आता 4-5 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवर असं अधूनमधून हलवत ही ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। हॉटेलमध्ये रंग वापरतात पण मी इथे रंग वापरणार नाही, त्यामुळे थोडासा लाल रंग कमी येतो, पण याची भाजी खायला खूपच छान लागते। तुम्ही एकदाच बनवून यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या करू शकता। मशरूम, पनीर, शेवभाजी यासारख्या भाज्या तुम्ही यामध्ये करू शकता। आता याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे ग्रेव्ही उडणार नाही आणि व्यवस्थित शिजेल। फक्त मधून मधून हलवत राहायचं आहे। ग्रेव्हीला आता तेल सुटायला लागलेलं आहे, ग्रेव्ही छान शिजलेली आहे। तर सर्वात शेवटी यामध्ये 2 चमचे गरम मसाला घालूया आणि मी इथे अर्धी वाटी कसुरी मेथी तव्यावर भाजून चांगली कुरकुरीत करून घेतलेली आहे। आता आपण हातावर चोळून या ग्रेव्ही मध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। ही ग्रेव्ही वापरून मी तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवणार आहे, त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। ही ग्रेव्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता ही ग्रेव्ही मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याला असं एअरटाईट झाकण लावून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवूया। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।